श्रावण सुरू होणार आहे, त्या अगोदर गटारी स्पेशल चिकनचा रस्सा आपण आज बनवणार आहोत, तो पण गावरान पद्धतीने। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आहे ना आपण चिकनसाठी मसाला तयार करत आहोत। त्यासाठी मी एक मोठा कांदा भिडावर भाजून घेत आहे। तेलावर चांगल्या रीतीने गुलाबी रंग येईपर्यंत आहे ना त्याला फ्राय करून घ्यायचा। कांदा चांगला गुलाबी रंगावर आला की त्याच्यात मी एक मोठ्या आकाराचा टमाटा घेतलेला आहे, तो पण कांद्याबरोबरच भाजून घ्यायचा। कांदा टमाटा व्यवस्थितरित्या भाजून झाले की त्यात मी काही खडे मसाले घेत आहे। खडे मसाल्यांमध्ये आहे ना मी धने, जिरे, बडीशोप आणि एक स्टार फूल एवढेच खडे मसाले मी फक्त घेतलेले आहे, ते सुद्धा मी ह्याच्यातच भाजून घेत आहे। आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या मोठ्या आहेत म्हणून मी तोडून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8-10 पाकळ्या लसणाच्या न सोलताच घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आहे ना या मसाल्यात आपण व्यवस्थितरित्या चांगलं असं भाजून घ्यायचं। मसाला असा खरबूज भाजलेला असला आपल्या चिकनला आहे ना वेगळा असा मसाला परत परतायची गरज पडत नाही, कारण आपण तेलावर फ्राय करून घेतलेला असतो आणि चांगला भाजलेला असतो, त्यामुळे आहे ना तो मसाला आता आपण काढून घेऊया। हे बघा, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। आता हा मी वेगळा काढून घेते आणि मी इथे ना सर्व मसाला काढून घेतला। मी अर्धी वाटी खोबरं काप करून घेतलेला आहे, हे वेगळं वाटत भाजून घेते। ह्याला व्यवस्थित लाल खरबूज असं भाजून घेते। असं खरबूज भाजून झालंय, आता ह्याला मी काढून घेते आणि मसाला थंड होईपर्यंत आहे ना मी त्याच्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे सर्व एकत्र वाटणार आहे आणि खोबरं वेगळं वाटणार आहे। हे बघा, असा बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे। आता आपण चिकनची तयारी करूया। मी इथे चिकन घेतलेला आहे, चिकन स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मी हे सर्व साहित्य टाकून आहे ना थोडीशी हळद व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आणि ह्याला आहे ना 15 मिनिटं आपण बाजूला ठेवूया। आता हे बघा मिक्स झालेलं आहे, आता ह्याला 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आहे ना मी गॅसवर एक टोप ठेवत आहे। टोप चांगला गरम झाला की त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं। तेल व्यवस्थितरित्या गरम होऊ द्यायचं। चांगलं तेल गरम असलं की आपण जो मसाला टाकणार आहोत तो खूप छानरित्या फ्राय होतो। मी इथं 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या। गॅस बारीक करायचा आणि लसूण व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा। लसूण गुलाबी रंगावर आला की त्यात आता आपण एक अर्धा कांदा हा बघा अर्धा कांदा घेतलेला आहे, हा अर्धा कांदा आहे ना आता त्याच्यावर मी टाकत आहे आणि ह्यालाही अगदी मऊ होईपर्यंत, जास्त लाल करायची गरज नाही, फक्त मऊ करून घ्यायचा। कांदा असा मऊ होत आला की त्याच्यावर आता आपण चिकन टाकूया। हे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन होतं ना, हे चिकन आता आपण ह्याच्यावर व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊया। चिकन असं फ्राय करून घेतलं की चिकनला खूप चांगली अशी चव येते, म्हणून कांदा लसूण ह्याच्यावर आपण चिकन फ्राय करत आहोत। 1-2 मिनटं लागतात। आता मी ह्याच्यात 1 चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे। हळद आपण सुरुवातीला घातली म्हणून मी हळद नाही घातली आहे आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे, ती पण व्यवस्थितरित्या ह्याच्यावर फ्राय करून घ्यायची। आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। कांदा लसूण मसाला घेतल्यामुळे
तरी खूप छान येते, म्हणून मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुमच्या घरात जो कुठला मसाला असेल तो मसाला वापरला तरी हरकत नाही आहे. असं व्यवस्थित ह्याला 2 मिनटं बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. मी आहे ना बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चिकनमध्ये कधी पण गरम पाणीच वापरायचं. आता मी आहे ना 2 चमचे, आपण जो सुरुवातीला मसाला वाटला होता ना, ते मोठे 2 चमचे मसाला टाकलेला आहे. त्याला सुद्धा या तेलावर चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. चिकन शक्यतोवर आहे ना असंच तेलावर फ्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं. हे बघा, व्हिडिओ दाखवते ना त्याप्रमाणे तेलावर व्यवस्थितरित्या ह्याला फ्राय होऊ द्यायचं. आता बाजूच्या गॅसवर मी पाणी जे गरम करायला ठेवलेलं आहे ना, ते पाणी ह्याच्यात टाकणार आहे. त्याचबरोबर इथं मी एक थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ती कोथिंबीर पण मी इथेच टाकत आहे. हे बघा, आता आहे ना, आता आपण गॅस बारीक करून एक झाकण ठेवणार आहे मी. हे बघा, झाकणात असं पाणी ठेवायचं. असं झाकणात पाणी ठेवलं ना तर चिकन खाली लागत नाही. 2 मिनटं असं झाकण ठेवून आपण चिकन फ्राय होऊ दिलं ना की चिकनला खूप छान असं तेल सुटतं. आता मी तुम्हाला जवळून दाखवते मैत्रिणींनो. हे बघा, चिकनला बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे झाकणात पाणी ठेवलेलं ना, ते झाकणातलं पाणी या चिकनमध्ये टाकून घेऊया. आणि बाजूच्या गॅसवर जे पाणी गरम करायला ठेवलेलं, हे पाणीसुद्धा मी आता टाकून घेत आहे. आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढा रस्सा आपण आपल्या पद्धतीने वाढवू शकता. तुम्हाला किती पाणी टाकायचे तेवढं पाणी तुम्ही टाकून रस्सा तुमच्या पद्धतीने करू शकता. मला मीठ अगदी बरोबर वाटत आहे. टाकून बघा. आता मी पुन्हा झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकून एक 10 मिनटं बारीक गॅसवर चिकन शिजू देत आहे. आता 10 मिनिटानंतर आहे ना चिकन, हे बघा, ताटातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. चिकन पण आपलं जवळपास झालेलंच आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. चिकन बघा कसं मस्त झालेलं आहे. तरी बघा काय घमघमाट मस्तच. हे बघा, चिकन पण शिजून झालेलं आहे. कसं चिकन छान शिजलेलं आहे. मैत्रिणींनो, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा आजचा चिकन रस्स्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.